आणि कर्जत खोपोली दरम्यान रेल्वे रुळावरती पाणी साचलंय। रायगड जिल्ह्यातील पावसामुळे कर्जत खोपोली दरम्यान रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। खबरदारीचा इशारा म्हणून कर्जत ते खोपोली दरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्या अत्यंत धीम्या गतीने चालवल्या जात आहेत। काल रात्रीपासून खोपोली पळसदरी भागात पावसाची संततधार सुरू आहे। खोपोली परिसरात गेल्या 24 तासात 200 मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली। कर्जत खोपोली दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे इथली वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। उपनगरीय रेल्वे गाड्या देखील अत्यंत संथ गतीने या मार्गावरून धावत आहेत। खोपोली परिसरामध्ये गेल्या 24 तासात 200 मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे। काल रात्रीपासून खोपोली पळसदरी भागात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे सध्या कर्जत ते खोपोली दरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, दृश्य पाहतोय, खूप मोठ्या प्रमाणावर रुळांच्या आसपास रुळांवर पाणी जमा झालंय, काय परिणाम होतोय रेल्वे वाहतुकीवर? सध्या तरी रेल्वे वाहतूक जी आहे ती या मार्गावर सुरू आहे। हे सगळ्यात मोठं कौशल्य आहे मध्य रेल्वेचं। मात्र पाऊस जो आहे तो रात्रीपासून प्रचंड पडलेला होता आणि याच्यामुळे खोपोली जवळ पाताळगंगा जी नदी आहे त्या नदीचं पाणी हे प्रचंड प्रमाणात ट्रॅकच्या आसपास आणि ट्रॅकवर देखील जमा झालेलं आहे। अजूनही या ठिकाणी कॉशन ऑर्डरवर लोकल सुरू आहेत। डोलवली आणि केलवली अशी 2 स्टेशन आहेत कर्जत जवळ कर्जत खोपोली मार्गावर। त्या 2 स्टेशनच्या दरम्यान सध्या देखील रुळांवर पाणी असल्यामुळे वाहतूक ही अतिशय धीम्या गतीने सध्या सुरू आहे। 30 किलोमीटरचा स्पीड त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन देण्यात आलेलं आहे आणि त्या रिस्ट्रिक्शननुसार सध्या वाहतूक सुरू आहे। पूर्णतः सावधानता बाळगून सध्या मध्य रेल्वे या ठिकाणी लोकल चालवत आहे। पण हे जे सेक्शन आहे त्या ठिकाणी पर्यायाने लोकल कमी असतात। 45 मिनिटांनी एक लोकल त्या ठिकाणी धावते, त्यामुळे मुख्य जी वाहतूक आहे कर्जतच्या पुढची सीएसएमटी पर्यंत त्या वाहतुकीवर अनावत असा परिणाम झालेला नाहीये। तरी देखील काही एवढं पाणी रुळांवर असूनही इथून रेल्वे सुरू आहेत, हेच मोठी गोष्ट आहे। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।